टीएमसी 88 जागांवर तर भाजप 90 जागांवर पुढे। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पुढे आहेत, भाजपचे सुवेंदू अधिकारी पिछाडीवर चाललेले आहेत। तुम्ही पाहताय पश्चिम बंगालचं हे दृश्य। पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी अशी थेट लढत आहे। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचं दिसतंय। सुरुवातीचे कल टीएमसी 88 तर भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी या पुढे चाललेल्या आहेत। सुवेंदू अधिकारी भवानीपूरमधून जरी पिछाडीवर असले तरी नंदीग्राममधून ते आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालकडे संपूर्ण देशाच्या नागरिकांचं लक्ष आहे। सगळ्यात हाय व्होल्टेज लढाई पश्चिम बंगालमध्येच होते। गेल्या 3 टर्मपासून 15 वर्ष सतत ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत। गेल्या वेळेस त्या विधानसभेमध्ये नंदीग्राममधनं हरलेल्या होत्या, त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये त्या विजयी होऊन आल्या। पोटनिवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळाला, मात्र त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या। आता सत्ता विरोधी जर लाटेचा फायदा भाजपला इथे झाला तर मोठं यश भाजपच्या पारड्यात पडू शकतं। गेली अनेक वर्ष आपण पाहतोय भाजप त्यांचा जोर पश्चिम बंगालसाठी लावतोय। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे महत्त्वाचे मुद्दे राहिलेले आहेत, ते म्हणजे हिंदुत्व आणि घुसखोरी।